पुण्यामध्ये कीर्तन चालू असताना अचानक तो धक्कादायक प्रकार घडला। संपूर्ण महाराष्ट्राला एकच धक्का बसला। या घटनेमध्ये इंदुरीकर महाराजांसोबत काय घडलेलं आहे ते पहा। अचानक कीर्तन चालू असताना काय झालेलं आहे ते पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल, चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या। अलीकडच्या काळामध्ये इंदुरीकर महाराज चर्चेत आले होते, ते म्हणजे मुलीच्या साखरपुड्यातील खर्चामुळे वादात ते अडकले होते। इंदुरीकर महाराज आता पुन्हा त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे। त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये त्यांनी अफाट खर्च केला होता, त्यामुळे लोक प्रचंड चिडले होते आणि त्यांना ट्रोलसुद्धा करू लागली होती। इतर मुलींना तुम्ही सांगता की खर्च करू नका, त्याचबरोबर मुलींना टोमणे मारता आणि तुमच्याच मुलीसोबत तुम्ही खर्च करताय आणि त्यामुळेच लोकांनी त्यांना ट्रोल केलं होतं। अशा प्रकारची ट्रोलिंग सोशल मीडियावरती चालू होती। परंतु आता इंदुरीकर महाराज यांच्यासोबत पुण्यामध्ये काय घडलेलं आहे ते पहा। पोलिसांनी थेट इंदुरीकर महाराजांवरच आरोप केले। पुण्यातील काळे पडळ परिसरात शुक्रवारी रात्री इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मात्र याच वेळी मोठी वाहतूक कोंडी झाल्याने एकच गोंधळ उडाला होता। परंतु त्यानंतर जे घडलं ते अक्षरशः खूप धक्कादायक होतं। सर्वांनाच मोठा धक्का बसला। पोलीस अधिकाऱ्यांनी असं काय केलं की संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। पोलीस अधिकाऱ्यांनी थेट जाऊन इंदुरीकर महाराजांना काय म्हणाले आहे ते तुम्ही व्हिडिओच्या पुढे नक्की पहा। तुमच्यामुळे वाहतूक कोंडी झाली असं म्हणत वाहतूक पोलिसांनी इंदुरीकर महाराजांवर आरोप केले। घटनेचं गांभीर्य ओळखून आयोजकांनी मध्यस्थी केली आणि वाद टळला। या गोंधळामुळे कीर्तन तब्बल तासभर उशिराने सुरू झालं। पुणे शहरात त्या प्रसंगाची चांगली चर्चा रंगली। इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाला हजारो लोक गर्दी करत असतात। त्यांची विनोदी शैली आणि त्यातून प्रबोधन यामुळे त्यांचं कीर्तन लोकप्रिय आहे। लग्नामध्ये कमी खर्च करावा असं ते कीर्तनामध्ये वारंवार सांगत असतात। परंतु जेव्हा त्यांच्याच मुलीचा साखरपुडा झाला तेव्हा मात्र पैशांची उधळपट्टी दिसून आली। त्यामुळेच लोकांनी त्यांना ट्रोल केलं होतं। लोकांच्या ट्रोलिंगला कंटाळून इंदुरीकर महाराजांनी लवकरच कीर्तन सेवा बंद करणार असल्याचं म्हटलं होतं। मात्र मुलीचं लग्न जंगी करेन असंही ते म्हणाले होते। माझ्या मुलीच्या कपड्यांवर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली। कोणत्या ना कोणत्या कारणाने इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत येत असतात। मग या घटनेमध्ये सुद्धा असंच झालं। आता पुढे काय झालेलं पहा। वाहनाचा पुण्यात वाहतुकीचा प्रश्न बिकट आहे। अरुंद रस्ते आणि त्यात वाहनांची संख्या प्रचंड असते, त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होत असते। मात्र शुक्रवारी पुण्यात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनामुळे 3 तास वाहतूक ठप्प झाली होती। काळे पडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीराम चौकात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ठेवण्यात आलं आणि यासाठी वाहतूक विभागाची कोणतीही परवानगी न घेता संपूर्ण रस्ता बंद ठेवण्यात आला होता। त्याचा परिणाम असा झाला की या संपूर्ण परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली। रुग्णवाहिका, स्कूल बस, अग्निशमन दलाचे वाहन आणि इतर शेकडो वाहने या वाहतूक कोंडीत 3 तास अडकून पडली होती। पोलिसांच्या नियंत्रण कक्षेला या वाहतूक कोंडीत संदर्भातले कॉल केले, त्यानंतर त्या ठिकाणी दाखल झाले। काळे पडळ वाहतूक पोलिसाचे विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे आधीच त्यांचा पारा चढला होता आणि त्याला कारणीभूत समोर कीर्तनाचा कार्यक्रम असल्याचं लक्षात येताच त्यांनी आयोजकांना धारेवर धरलं। कोणाच्या परवानगीने तुम्ही रस्ता बंद केला असा प्रश्न त्यांनी विचारला। इतकंच नाही तर कीर्तन करणाऱ्या इंदुरीकर महाराजांनाही त्यांनी महाराज कार्यक्रम बंद करा असं सांगितलं। पोलीस अधिकाऱ्यांचा हा रुद्रावतार पाहून इंदुरीकर महाराजांनी काही काळासाठी कीर्तन थांबवलं। त्यानंतर पोलीस अधिकारी प्रवीण जाधव यांनी हातात माईक घेत वाहतुकीची कोंडी कशी झाली हे उपस्थित लोकांना पटवून दिलं आणि रस्ता रिकामा करण्यासाठी सांगितलं। तोपर्यंत आयोजक त्या ठिकाणी आले। पोलीस आणि आयोजकांमध्ये शाब्दिक चकमक झाली। काळे पडळ वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी असलेले प्रवीण जाधव यांनी सांगितले की आयोजकांनी वाहतूक विभागाची अवस्था अथवा स्थानिक पोलीस स्टेशनची परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन केले होते। त्यांच्या कार्यक्रमाविषयी कोणालाही कल्पना नव्हती। श्रीराम चौकातील संपूर्ण रस्ता बंद करून हा कार्यक्रम सुरू होता, त्यामुळे सायंकाळी 5:30 ते 9 पर्यंत या संपूर्ण परिसरात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती। या परिसरातील रस्ते जाम झाल्याचे मला अनेक नागरिकांनी फोन करून सांगितले, त्यामुळे या ठिकाणी जाऊन मी आयोजकांना कार्यक्रम थांबवण्यास सांगितले। आता कार्यक्रम 8 वाजता संपल्यानंतर 9:30 पर्यंत वाहतुकीची कोंडी तशीच होती।
परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशाचं पत्र मी काळेपडळ पोलिसांना लिहिल्याचं जाधव यांनी सांगितलेलं आहे। जाधव त्यावेळी प्रचंड चिडले होते। थेट ते इंदुरीकर महाराजांनाच म्हणाले की कीर्तन बंद करा। इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्याचे काही फोटो आणि व्हिडिओ तेव्हा चांगले चर्चेचे विषय ठरले होते। इंदुरीकर महाराज यांनी मात्र मी लग्न यापेक्षा मोठे करणार आहे असे सांगून टीकाकारांना उत्तर दिले होते। मुलीच्या साखरपुड्यावरून होणाऱ्या टीकेनंतर त्यांनी कीर्तन सोडून देणार असल्याचे सांगत आपली भावना व्यक्त केली होती। दरम्यान हा वाद मागे पडत असतानाच आता इंदुरीकर महाराज यांच्या पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाची चर्चा होत आहे। इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन चालू असताना तिथे एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याची एंट्री झाली, त्यामुळे कीर्तन काही काळासाठी ठप्प झाले होते। 12 डिसेंबर रोजी मग पुण्यातील काळेपडळ परिसरात इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते आणि त्यानंतर वाहतूक कोंडी झाली होती। सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत आहे की रस्ता बंद करायला तुम्हाला परवानगी कोणी दिली असा सवाल एका व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी करताना दिसत आहे। त्यानंतर सर्व काही आटोक्यात आलं, परंतु इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत आलेले आहेत। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।